आज मी अशी व्यक्ती आहे जिला स्टॉक मार्केटबद्दल काहीच माहिती नाहीये, मला ऍब्सोल्यूट आयडिया नाहीये. मी फक्त हे ऐकलंय की स्टॉक मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातनं त्यांना प्रॉफिट होतो किंवा त्यांना त्यांचा इन्कम सोर्स सुद्धा याच्यातनं जनरेट होतो. तर माझ्यासारख्या व्यक्तीला जिला काहीच माहित नाहीये, तिला जर सुरुवात करायची असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर ती सुरुवात कुठनं केली पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी काय समजून घेतलं पाहिजे, एक स्टार्ट पॉइंट काय आहे? प्रेक्षकांनो, जो स्टार्ट पॉईंट आहे, आपल्याला मार्केटबद्दल काहीच माहित नाही. पहिले मला मॅडम सांगायला आवडेल, आज माझ्याकडे जी लोक येतात ती अशीच येतात ज्यांना काहीच माहित नाही, आणि ज्यांना काहीच माहित नाही त्यांना मला शिकवणं आणि समजवणं फार सोपं होतं, कारण त्यांचा कप एम्प्टी असतो. त्यामुळे त्यांना जे मी बोलतो ते फॉलो करतात, ते चांगल्या रीतीने मार्केटमध्ये ग्रो करतात. सो प्रेक्षकांनो, लक्षात घ्या की जर आपल्याला काहीच माहित नाही तर तुम्ही ₹1 मार्केटमध्ये पहिला लावायचा नाही. पहिलं योग्य ज्ञान घ्या, ट्रेडिंग गुंतवणुकीचं दोन्हीचं प्रॉपर ज्ञान घ्या, आणि ते एकदम सोपं आहे. लोकांना वाटतं आता मी कुठे ज्ञान घेत बसू, मी ऑलरेडी एवढं शिक्षण केलंय. आता असं आम्ही करतो मॅडम, एकदम सोप्या रीतीने आम्ही लोकांना शिकवतो की सामान्य माणूस पण इझिली शिकू शकतो. एकदम कमी शिक्षित माणूस पण, माझ्याकडे मॅडम 2री-3री फेल माणसं गावाखेड्यातली, ते पण आज चांगले ट्रेडर इन्व्हेस्टर झालेले आहेत आमच्या बरोबर, राईट. तर प्रॉपर त्याचं योग्य ज्ञान घ्या. ज्ञान घेतल्यानंतर एकदा ज्ञान घेतलं तुम्ही मग पुढे ट्रेडिंग करताय का गुंतवणूक काही करताय, तर एकदम छोट्या, तुम्ही भले किती तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, एकदम छोट्या पैशापासून सुरुवात करायची. पहिलं म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायची, कसं काय ते मी तुम्हाला सगळं शिकवतो. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला एकदम छोटा पैसा लावायचा आहे, छोट्या पैशापासून आपल्याला सुरुवात करायची, हळूहळू वाढवत जायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला सगळे मार्केटच्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील. इझिली स्मूथली पुढे जाल आणि तुम्हाला फार मजा येईल. एकदा तुम्ही शिकायला लागला तुम्हाला फार मजा येईल. आणि मॅडम, अशीच मी लोकांना पुढे घेऊन जातो, त्यामुळे लोक कधी पुढे गेलीत आणि कधी कमवायला लागली, जे आधी बोलत असतात मला जमेल की नाही, किती रिस्क आहे काय, लोक इझिली पुढे जातात. आणि माझा शिकवण्याची पद्धत वगैरे पण एकदम वेगळ्या लेवलची, प्रेक्षकांना तुम्हाला नक्कीच भरपूर मजा येईल, राईट. तो अशा प्रकारे आपण जे मार्केटमध्ये पुढे जाऊ शकतो. आणि मग लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही गुंतवणूक वगैरे करताय त्यावेळी पण आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करतो की कशा रीतीने आपण गुंतवणूक करायच्यात आणि कशा रीतीने आपण जे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्याचं प्रॉपर तुम्हाला आम्ही जे नॉलेज देतो. सो नक्कीच तुम्ही प्रॉपर, म्हणजे एवढंच बोलेन की कोणतरी सांगताय हा शेअर घे, कोणतरी सांगताय तो शेअर घे, तर प्लीज त्यांच्या भरोश्यावर राहू नका, आणि ते चुकीचं आहे. तुम्ही स्वतः योग्य ज्ञान घ्या आणि त्यानंतरच मार्केटमध्ये उतरा. माझं असं म्हणणं आहे, जी गोष्ट म्हणजे मी स्वतः पण ते मॅडम फॉलो करतो, जी गोष्ट मला कळत नाही त्यामध्ये मी पडत नाही. कोणतरी सांगताय, मित्रमंडळी सांगताय, कोणतरी भली तो हुशार असेल पण, राईट, पण जोपर्यंत ती गोष्ट मला कळत नाही मी त्यामध्ये एंटर करत नाही. हीच गोष्ट आपण पण फॉलो करायची. इव्हन मी पण तुम्हाला बोलतोय म्हणून येऊ नका, तुम्ही योग्य ज्ञान घ्या, माझ्याकडे घ्या, कोणाकडे घ्या, पण योग्य ज्ञान घ्या, कॉन्फिडन्स असेल तर त्यानंतरच आपला मेहनतीचा पैसा लावा. अदरवाईज तुम्ही मेहनतीचा पैसा लावू नका, आणि तशा प्रकारे तुम्ही पुढे नक्कीच जाऊ.